विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपण यापूर्वी इयत्ता 12वी मराठी या विषयामध्ये आपल्या पाठ्यपुस्तकातील गद्यपाठांचा आणि पद्यपाठांचा अभ्यास केलेला आहे. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आपल्या अनुक्रमणिकेत विभाग क्रमांक 5 जो आहे त्यामध्ये व्याकरण व लेखन यातील व्याकरण घटक आपल्याला दिलेले आहेत. पहा, वाक्य प्रकार, वाक्य रूपांतर, समास, प्रयोग, अलंकार आणि लेखन विभागामध्ये आहे निबंध लेखन. यापैकी आज आपण व्याकरण घटकाचा अभ्यास करणार आहोत. समास हा घटक आज आपण अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मराठी व्याकरणाचा अभ्यास करत असताना आपल्याला विविध घटक जाणून आपण घेत असतो आणि त्यातीलच समास हा एक घटक आहे. आपण मराठी हा विषय म्हणून न शिकता आपण भाषा शिकण्यासाठी या विषयाचा अभ्यास करत असतो. समास या शब्दाचा अर्थ प्रथमतः आपण समजावून घेतला तर समास हा शब्द सम अधिक अस या संस्कृत धातूपासून तयार झालेला आहे. आणि या समास या शब्दाचा अर्थ काय होतो तर एकत्र करणे असा याचा अर्थ आहे. समासात एक जोड शब्द बनविताना त्या शब्दातील परस्पर संबंध दाखविणारे शब्द किंवा विभक्तीचे प्रत्यय आपण गाळतो किंवा काढून टाकतो. म्हणजे काय तर समास ही एक भाषेची काटकसरच आहे. बघा, आपण संक्षिप्तपणे कमीत कमी शब्दामध्ये अधिकाधिक बोलण्याचा आपण प्रयत्न करत असतो. जसं उदाहरण द्यायचं म्हटलं तर पहा, मी राजाचा वाडा पाहिला असं म्हणण्याऐवजी आपण मी राजवाडा पाहिला असं म्हणतो. म्हणजे राजाचा वाडा यामध्ये जो विभक्ती प्रत्यय आलेला आहे तो आपण गाळलेला आहे. त्यानंतर दुसरे उदाहरण घ्यायचं म्हटलं तर पहा, आपण बोलताना म्हणतो की मी बटाटे वडा खाल्ला. म्हणजे बटाटे घालून केलेला वडा असं म्हणण्याऐवजी आपण मधले येणारे जे शब्द आहेत घालून केलेला हा शब्द आपण गाळून टाकतो आणि बटाटे वडा असं आपण म्हणत असतो. म्हणजे भाषेची एक प्रकारची काटकसर आपण यामध्ये करत असतो. समासामध्ये कमीत कमी 2 शब्द एकत्र येऊन हा जोड शब्द तयार झालेला असतो. आता आपल्याला पहा, आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आपल्याला काही वाक्य दिलेली आहेत. पहा, ती वाक्य आपण वाचणार आहोत प्रथमतः आणि त्या वाक्यांमध्ये एक विशिष्ट शब्दांना अधोरेखित केलेलं आहे. तर त्या शब्दांना समजून घ्यायचंय आपल्याला थोडंसं. पहिले उदाहरण पहा, सैनिक सीमेवर पहारा करताना प्रतिक्षण सतर्क असतात. प्रतिक्षण या शब्दाला अधोरेखित केलेलं आहे. दुसरे उदाहरण आहे, त्याने आपले तन मन धन राष्ट्रार्पण केले. राष्ट्रार्पण या शब्दाला अधोरेखित केलेलं आहे. तिसरे उदाहरण आहे, सदसद विवेक बुद्धी असणारी व्यक्ती योग्यतेचा विचार करतेच. चौथं उदाहरण आहे, लंबोदराला मोदक प्रिय आहेत. आता आपण या चारही वाक्यांचा विचार जर केला तर यामध्ये प्रतिक्षण, राष्ट्रार्पण, योग्यता, लंबोदराला किंवा लंबोदर हे वेगळे वैशिष्ट्यपूर्ण शब्द आहेत. आता या शब्दांचा जर आपण विचार केला तर बघा, या प्रत्येक शब्दामध्ये 2 वेगवेगळे शब्द दडलेले आहेत. म्हणजे 2 वेगवेगळ्या शब्दांना एकत्र करून हा सामासिक शब्द तयार झालेला आहे. आपण पाहिलंय की समास तयार होत असताना 2 वेगवेगळ्या शब्दांचं एकत्रीकरण त्यामध्ये केलं जातं आणि अर्थपूर्ण शब्द तयार होतो त्यामध्ये. आता प्रतिक्षण हा पहिला शब्द होता आपला. त्यामध्ये पहा, प्रति आणि क्षण असे 2 वेगवेगळे शब्द त्यामध्ये आहेत. दुसरं उदाहरण होतं आपलं राष्ट्रार्पण. यामध्ये राष्ट्र आणि अर्पण असे 2 स्वतंत्र शब्द आहेत. तिसऱ्या उदाहरणामध्ये योग्य मध्ये योग्य आणि अयोग्य असे 2 वेगवेगळे शब्द आहेत. त्यानंतर आलेल्या लंबोदर या शब्दामध्ये सामासिक शब्दामध्ये लंब आणि उदर असे 2 वेगवेगळे शब्द आहेत. आता या वरील उदाहरणावरून आपल्या असं लक्षात येतं बघा
की वरील प्रत्येक शब्दात दोन वेगवेगळे शब्द आहेत, परंतु आपण बोलताना त्या दोन शब्दांशी संबंधित विभक्ती प्रत्यय तसेच इतर शब्द गाळून वरील प्रमाणे एक सामासिक शब्द तयार करतो. उदाहरणार्थ बघा, प्रतिक्षण हा शब्द प्रत्येक क्षणाला या दोन शब्दांसाठी वापरला जातो. शब्दांच्या अशा एकत्रीकरणाला समास असे म्हणतात. म्हणजे प्रत्येक क्षणाला याऐवजी आपण काय म्हणतो, प्रतिक्षण असे म्हणतो. म्हणजे हे जे एकत्रीकरण आहे त्याला आपण आपल्या भाषेच्या व्याकरणामध्ये समास असे म्हटलेलं आहे. अशा प्रकारच्या एकत्रीकरणाने जो शब्द तयार होतो त्याला आपण सामासिक शब्द म्हणून ओळखतो. आता सामासिक शब्द कोणत्या शब्दांपासून तयार झाला आहे हे आपल्याला जेव्हा स्पष्ट करायचं असतं तेव्हा आपण त्याची काय करतो, फोड करतो. आणि ही फोड करणं किंवा ही फोड करून दाखवण्याची जी पद्धत आहे तिला व्याकरणामध्ये काय म्हणतात, सामासिक शब्दाचा विग्रह असे म्हणतात. आता उदाहरणार्थ पहा, आपण काही उदाहरणांच्या आधारे सामासिक शब्दांचा विग्रह कसा केला जातो हे आपण समजून घेऊया. पहिल्यांदा पहा, आपण पाहिलेलं उदाहरण आहे प्रतिक्षण. प्रतिक्षण या शब्दाची फोड आपण कशी केलेली आहे, प्रत्येक क्षणाला. म्हणजे त्याचा विग्रह काय झाला, प्रत्येक क्षणाला. दुसरं उदाहरण आपण पाहिलेलं आहे बघा, राष्ट्रार्पण. यामध्ये याचा विग्रह आपण कसा केलाय, राष्ट्राला अर्पण. त्यानंतर पुढचं उदाहरण आहे खरे खोटे. याचा विग्रह आपण केलाय खरे किंवा खोटे. चौथं उदाहरण आहे लंबोदर. लंब आहे उदर ज्याचे असा तो. अशा प्रकारे आपण या सामासिक शब्दांची जी फोड करून दाखवलेली आहे तिला व्याकरणामध्ये सामासिक शब्दाचा विग्रह असे म्हटले जाते. आणि मग या विग्रहापासून आपण जेव्हा सामासिक शब्द तयार करतो तेव्हा त्यामध्ये आलेले काही शब्द, काही विभक्तीचे प्रत्यय हे आपण वगळत असतो आणि एक अर्थपूर्ण असा सामासिक शब्द तयार करतो. समासात कमीत कमी दोन शब्द हे एकत्र येत असतात. त्या प्रत्येक शब्दाला काय म्हणतात तर पद असं म्हटलं जातं बघा. पद म्हणजे सामासिक शब्दातला शब्द, शब्दालाच पद असं म्हटलं जातं. त्या दोन पदांपैकी कोणत्या पदाला प्राधान्य आहे. दोन पदांपैकी म्हणजे सामासिक शब्दामध्ये जे दोन शब्द म्हणजे जे दोन पद एकत्र आलेले असतात त्या दोन शब्दांपैकी किंवा त्या दोन पदांपैकी समासामध्ये कोणत्या पदाला प्राधान्य म्हणजे महत्व आहे, म्हणजे त्या सामासिक शब्दाचा अर्थ व्यक्त होताना कोणतं पद महत्वाचं आहे दोन पैकी, त्यावरून समासाचे आपल्या भाषेत चार प्रकार पाडले जातात. पद प्राधान्य म्हणजे कोणत्या पदाला महत्व आहे, म्हणजे सामासिक शब्दातील कोणता शब्द महत्वाचा आहे, पहिला शब्द महत्वाचा आहे की दुसरा शब्द महत्वाचा आहे, यावरनं समास ठरवला जातो. प्रत्यक्ष उदाहरणांच्या आधारे पाहूया आपण. पहा, पहिले पद प्रधान म्हणजे ज्यावेळी पहिलं पद महत्वाचं असतं त्यावेळी समास होतो अव्ययी भाव समास. प्रतिदिन, यामध्ये बघा दिन म्हणजे दिवस आणि प्रति असे दोन शब्द या समासात एकत्र आलेले आहेत. या प्रतिदिन सामासिक शब्दाचा अर्थ व्यक्त होताना प्रति या शब्दाला प्राधान्य आहे किंवा या पदाला प्राधान्य आहे, कारण दिन आणि प्रति या दोन्हीमध्ये प्रतिदिन ज्यावेळेस आपण प्रति हा शब्द हे पद उच्चारतो त्यावेळी प्रत्येक दिवशी असा अर्थ त्यामधून व्यक्त होतो आणि म्हणून इथे पहिलं पद प्रधान जेव्हा असतं त्यावेळी तो समास होतो अव्ययी भाव समास. त्याचप्रमाणे घरोघर, प्रत्येक घरी, इथे सुद्धा तशाच प्रकारचं उदाहरण आहे हे. आता कधी कधी पहा सामासिक शब्दामध्ये दुसऱ्या पदाला अर्थाच्या दृष्टीनं प्राधान्य असतं, महत्व असतं, त्यावेळी समास होतो तत्पुरुष समास. त्यामध्ये दुसरे पद महत्वाचे असते. उदाहरण द्यायचं म्हटलं तर सूर्योदय, सूर्याचा उदय, या ठिकाणी
उदय हे दुसरं पद अर्थाच्या दृष्टीने महत्वाचं आहे. म्हणजे आपण सूर्याचा उदय असं म्हणताना सूर्याचा त्याच्या पुढे उदय हा शब्द जेव्हा आपण उच्चारतो, म्हणजे दुसरं पद जेव्हा आपण त्याला जोडतो, त्यावेळी सूर्योदय या सामासिक शब्दामधून व्यक्त होणारा अर्थ हा पूर्ण होतो. आणि म्हणून उदय या दुसऱ्या पदाला महत्व आहे. म्हणून दुसऱ्या पदाला महत्व असणारा किंवा दुसरे पद प्रधान असणारा समास असतो तत्पुरुष समास. त्यानंतर पुढचं उदाहरण आहे बघा, दोन्ही पदे प्रधान. काही सामासिक शब्दांमध्ये एकत्र आलेली दोन्ही पदे म्हणजे दोन्ही शब्द तितकेच महत्वाचे असतात. म्हणजे पहिलं पद महत्वाचं किंवा दुसरं महत्वाचं असं नसतं, तर दोन्ही पदांना महत्व असतं, दोन्ही पदे प्रधान असतात. त्यावेळी व्याकरणामध्ये द्वंद्व समास मानला जातो. उदाहरण द्यायचं म्हटलं तर खरे खोटे यामध्ये आलेले दोन पद म्हणजे दोन शब्द आहेत खरे खोटे. आता या ठिकाणी त्याचा विग्रह आपण करत असतो खरे किंवा खोटे. या ठिकाणी खरे खोटे ह्या दोन्ही शब्दांना घेतल्याशिवाय खरे खोटे या सामासिक शब्दाचा अर्थ पूर्ण होत नाही. त्यामुळे अर्थाच्या दृष्टीनं ज्या समासात दोन्ही पदे प्रधान असतात त्या समासाला द्वंद्व समास असे म्हणतात. त्याचप्रमाणे दुसरे उदाहरण आहे भाजीपाला. यामध्ये असणारी दोन्ही पद आहेत भाजी पाला, ही दोन्ही पद अर्थाच्या दृष्टीने प्रधान आहेत. आणि समासामध्ये आणखी चौथा प्रकार मानला जातो बघा, त्यामध्ये सामासिक शब्दांमध्ये असलेल्या दोन्ही पदांना प्राधान्य नसून या दोन्ही पदांमधून व्यक्त होणाऱ्या तिसऱ्याच पदाचा जेव्हा बोध होतो त्यावेळी बहुव्रीही समास मानला जातो. उदाहरणार्थ पहा, या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे नीलकंठ. या ठिकाणी नील आणि कंठ असे दोन पद या ठिकाणी एकत्र आलेले आहेत. परंतु इथे विग्रह करत असताना पहा, निळा आहे किंवा नील आहे कंठ ज्याचा असा तो, म्हणजे श्री शंकर याचा अर्थबोध यामधून होतो. म्हणजे तिसऱ्याच पदाचा बोध होत असतो. नील किंवा कंठ ही दोन्ही पद इथे प्रधान किंवा त्याला दोन्ही पदांना प्राधान्य नाहीये, तर या दोन्ही पदांमधून व्यक्त होणाऱ्या तिसऱ्याच पदाला प्राधान्य आहे. म्हणून या ठिकाणी समास होतो बहुव्रीही समास. त्याचं दुसरं उदाहरण दिलेलं आहे बघा, गजानन. यामध्ये गज आणि आनन असे दोन पद एकत्र आलेले आहेत. त्यामध्ये सुद्धा गजाचे आहे आनन ज्याला असा तो, म्हणजे या ठिकाणी श्री गणेश किंवा गणपती हा अर्थ किंवा हे पद या ठिकाणी महत्वाचं आहे. म्हणजे दिलेल्या दोन्ही पदांतून व्यक्त होणाऱ्या तिसऱ्याच पदाचा बोध जेव्हा होतो त्यावेळी दोन्ही पदांना प्राधान्य नसते, त्यावेळी समास होतो बहुव्रीही समास. तर अशा प्रकारे विद्यार्थिनींनो, आपण ढोबळमानाने समासाचे आपल्या व्याकरणामध्ये प्रमुख 4 जे प्रकार पडतात त्यांची आपण ओळख करून घेतलेली आहे. आता या वर्षी आपल्याला इयत्ता 12वीच्या पाठ्यपुस्तकात आपण या 4 समासाच्या मुख्य प्रकारांचा अभ्यास करणार आहोतच, पण त्याचप्रमाणे आपण काही समासांच्या उपप्रकारांचा सुद्धा अभ्यास करणार आहोत. तर पहा, आपल्याला या वर्षी आपल्या पाठ्यपुस्तकात कोणते समास अभ्यासायचे आहेत, तर प्रमुख 4 प्रकार आहेत बघा. पहिला अव्ययी भाव समास, दुसरा आहे तत्पुरुष समास, तिसरा आहे द्वंद्व समास, चौथा आहे बहुव्रीही समास. या 4 मुख्य प्रकारांच्या बरोबरच आपल्याला तत्पुरुष समासाचे 3 उपप्रकार आपल्याला अभ्यासायचे आहेत. त्यातला पहिला आहे विभक्ती तत्पुरुष समास, दुसरा आहे कर्मधारय समास आणि तिसरा आहे द्विगु समास. त्याचप्रमाणे आपल्याला द्वंद्व समासाचे 3 उपप्रकार अभ्यासायचे आहेत. त्यातला पहिला आहे इतरेतर द्वंद्व समास, दुसरा आहे वैकल्पिक द्वंद्व समास आणि तिसरा आहे समाहार द्वंद्व समास. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, अशा प्रकारे आपण समास या घटकाचा प्राथमिक परिचय या व्हिडिओमध्ये करून घेतलेला आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण समासाच्या मुख्य प्रकारांचा अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.